फक्त लक्ष्मीला बोलावलं म्हणून ती घरात येत नाही आणि एक चूक झाली तरी ती शांतपणे घर सोडून निघून जाते. आज जाणून घेऊया लक्ष्मीला सर्वात जास्त राग आणणाऱ्या 10 चुका. नमस्कार मित्रांनो, मिस्टेरियस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खोलवर पाहणार आहोत की लक्ष्मीला राग आणणाऱ्या, घरात धन टिकू न देणाऱ्या 10 गंभीर चुका. या चुका टाळल्या तर समृद्धी ही आपोआप स्थिर होते. पहिलं म्हणजे काय तर घरातील अस्वच्छता. आध्यात्मिक अर्थ काय तर लक्ष्मी ही स्वच्छता आणि सुव्यवस्थेची देवी आहे. अस्वच्छ घर म्हणजे तिच्या ऊर्जेला अपमान. वैज्ञानिक कारण काय तर घाण आणि धुळीने निगेटिव्ह आयन्स वाढतात, मानसिक तणावसुद्धा वाढतात आणि चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जातात. दुसरं म्हणजे काय की तुटक्या वस्तू ठेवणे. तुटका काच, घड्याळ, मूर्ती, भांडी ही सर्व वस्तू ही दारिद्र्य ऊर्जा निर्माण करतात. तुटलेल्या वस्तू म्हणजे तुटलेली ऊर्जा, लक्ष्मी दूर जाते. आणि वैज्ञानिक कारण म्हणजे तुटक्या वस्तू या मेंदूचा स्ट्रेस रिस्पॉन्स हा सक्रिय करतात. त्यानंतर अपमान, विशेषतः स्त्रीचा. आध्यात्मिक अर्थ काय तर लक्ष्मी म्हणजे स्त्री शक्ती. स्त्रीचा अनादर म्हणजे लक्ष्मीचा अपमान. आणि घरातील नकारात्मक वातावरण ही प्रोडक्टिव्हिटी कमी करते, पैसे टिकत नाहीत. 4 म्हणजे रात्री भांडी न धुणे. ही अत्यंत गंभीर चूक मानली जाते. आध्यात्मिक काय तर शास्त्र म्हणतं रात्र म्हणजे अंधकार आणि घाण म्हणजे दारिद्र्य. दोन्ही एकत्र आल्यावरती लक्ष्मी घर सोडते. आणि वैज्ञानिक कारण म्हणजे कीटक जंतू वाढतात आणि आरोग्य खर्चसुद्धा वाढतो. त्यानंतर कर्ज घेऊन दान आणि खर्च करणे. आध्यात्मिक अर्थ काय तर कर्ज म्हणजेच काय तर शनीचा प्रभाव आणि कर्जावरती खर्च म्हणजे धनलक्ष्मी नाराज. वैज्ञानिक कारण म्हणजे डेप्थ सायकोलॉजी. कर्ज वाढलं की मेंदू हा विचारशक्ती गमावतो. त्यानंतर शिवीगाळ, राग आणि जोरात बोलणे. आध्यात्मिक अर्थ म्हणजे लक्ष्मी शांततेची देवी आहे. राग आणि भांडणाने ती दूर होते. वैज्ञानिक कारण काय तर कोलेस्ट्रॉल वाढतं, वाईट निर्णय होतात, चुकीची गुंतवणूक होते आणि कामामध्ये अडथळे येतात. त्यानंतर चोरी, फसवणूक, खोटं बोलणं. आध्यात्मिक अर्थ म्हणजे अधर्म केलेल्या घरी लक्ष्मी राहत नाही, हे शास्त्रात स्पष्ट लिहिलेलं आहे. वैज्ञानिक कारण म्हणजे खोटेपणा म्हणजेच गिल्ट होतो आणि गिल्ट म्हणजे लो प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच इकॉनॉमिक लॉस. त्यानंतर देवघर अस्ताव्यस्त ठेवणे. आध्यात्मिक अर्थ म्हणजे काय तर देवघरात घाण, तुटक्या मूर्ती, खंडित फोटो हे नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तर वैज्ञानिक कारण म्हणजे आध्यात्मिक कोपरा अस्वच्छ असेल तर मनशांत होऊ शकत नाही, डिसिजन पॉवर ही कमी होते. त्यानंतर पैशाचा अपमान. यात काय येतं तर पैशावरती पाय ठेवणे, नोटा चुरगळणे, वाया जाणारे खर्च, जुगार, मद्य, व्यसन. आणि आध्यात्मिक अर्थ म्हणजे धनलक्ष्मीचा अपमान. वैज्ञानिक कारण म्हणजे काय तर फायनान्शियल इनडिसिप्लिन होते, लक्ष्मी अस्थिर होते. त्यानंतर घराचा दरवाजा घाण आणि अंधारात ठेवणे. लक्ष्मी मुखद्वार म्हणजे मेन एंट्रन्समधूनच प्रवेश करते. तिथे जर घाण असेल तर ती आतमध्ये येतच नाही. आणि डार्क एंट्रन्समुळे लो एनर्जी फ्लो वाढतो, त्यामुळे क्लटर, कन्फ्युजन आणि मनी ब्लॉकेज होतात. लक्ष्मीचा राग हा शाप नाही आहे, तो आपल्या चुकीच्या सवयींमुळेच परिणाम होतो. आपण जर घर स्वच्छ ठेवलं, चांगले विचार ठेवले, तर स्त्री शक्तीचा सन्मान केला तर लक्ष्मीला राग काही येत नाही, तर ती कायमची घरामध्ये वास करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.